नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 13 मे 2024 ते 19 मे 2024 साप्ताहिक राशी भविष्य। तूळ राशी, या आठवड्यात तुमची वागणूक पाहून इतरांना वाटेल की तुम्ही फॅमिली फ्रंटवर फारसे खुश नाही आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे आपल्याला आतून गुदमरल्यासारखे वाटत आहे। तुमच्या या वागण्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या क्षेत्रात मन लावण्यात काही अडचण येऊ शकते। या आठवड्यात व्यापारी जातकांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो। या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना तुमचा अहंकार मध्ये येऊ देऊ नका। तसेच आवश्यक असल्यास आपल्या कनिष्ठ सहकर्मीची मदत घ्या आणि त्यांच्या कल्पना आणि सूचनांवर लक्ष केंद्रित करा। जर या सप्ताहात तुमच्या करिअरची निवड तुमच्याद्वारे केली जाणार असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या दबावात येऊन त्यापासून जोडलेला काहीही निर्णय घेणे टाळा। असा कुठलाही निर्णय घेऊ नका त्यासाठी तुमचे मन सहमती देत नसेल। या सप्ताहात तुम्हाला विशेष रूपात दारू किंवा अन्य नशीले पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे, कारण या काळात तुम्हाला आरोग्यहानी होऊ शकते। सोबतच तुमच्या तणावात वाढही होऊ शकते। या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल। सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे। उपाय: नियमित ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा। वृश्चिक राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्या व्यस्त जीवनातून काही वेळ आपल्या कुटुंबासाठी काढून यांच्यासोबत वेळ व्यतीत करून आणि कुटुंबाने जोडलेले काही निर्णयावर बसून विचार करताना दिसाल। जर तुम्ही काही अधिकारी किंवा गुंतवणूकदारासोबत भेट करण्यासाठी पूर्वीपासून आपले प्रयत्न करत होता, ते या सप्ताहात अचानक कुणी जवळच्या किंवा मित्राच्या मदतीने तुमची त्यांच्याशी भेट शक्य आहे। म्हणून स्वतःला याच्या आधी तयार करून आपले ज्ञान वाढवा, अथवा त्यांचे प्रश्न तुमचे तोंड बंद करून त्यांच्याच समोर तुम्हाला मूर्ख प्रदर्शित करू शकते। या काळात IT, इंजिनिअरिंग इत्यादींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतरही उत्तम परिणाम मिळतील, कारण योग बनत आहेत की या काळात तुम्ही जी ही परीक्षा द्याल त्यात तुम्हाला उत्तम अंक प्राप्त करून आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल। या सप्ताहात शक्यता आहे की व्यापारात तुम्हाला चांगला नफा होईल, यामुळे तुम्हाला काही मोठा धनलाभ करण्यात यश मिळू शकते। परंतु पैशाच्या दृष्टीने तुम्हाला थोडे सावधान राहण्याची शक्यता असेल। अशात घाईत येऊन धन संबंधित काहीही निर्णय घेऊ नका। खास करून महत्त्वाच्या आर्थिक सौद्यात मूलभाव करताना तुम्हाला थोडा वेळ काढून योग्य विचार करण्याची आवश्यकता असेल। या सप्ताहात घरात कुठल्याही सदस्यांचे स्थान परिवर्तन शक्य आहे किंवा अशी शक्यता बनताना दिसत आहे की तुम्ही आपल्या वर्तमान निवासस्थानापासून दूर राहण्यासाठीचा प्लॅन कराल। उपाय: नियमित 27 वेळा ओम भौमाय नमः मंत्राचा जप करा। धनु राशी, या आठवड्यात आपल्यासमोर एखादी व्यक्ती नवीन योजना घेऊन
आपल्याला नवीन कराराचे फायदे दर्शवू शकतात. अशा परिस्थितीत कोणतेही मूर्ख काम करू नका. घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळा, कारण त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळणार नाही. या राशीतील लोक आपल्या घरातील लोकांसोबत या सप्ताहात सामंजस्य बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. शक्यता आहे की यामध्ये त्यांना पूर्ण रूपात यशप्राप्ती होईल. याच्या परिणामस्वरूप त्यांना घर कुटुंबात चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी आणि घरगुती मुद्द्यावर आपला सल्ला देण्याची संधी मिळेल. तुम्ही यावेळी घरातील लहान सदस्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी यशस्वी व्हाल. या आठवड्यात शक्यता आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरून जाल. या प्रकरणात आपण सर्व काम पूर्ण झाल्याने समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावे लागेल. यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले. या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीमध्ये थोडी मेहनत करावी लागेल, परंतु मध्यभागानंतर तुम्हाला प्रत्येक विषयात आपले यश प्राप्त होताना दिसेल. अशात इंटरनेटचा वापर करून आपल्या ज्ञानात वृद्धीसोबतच विषयांना समजण्याचा प्रयत्नही करू शकता. या सप्ताहात नियमित व्यायामच तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याचे योग बनताना दिसतील. खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे ज्यांना स्थूल समस्या आहे. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना तांदूळ दान करा. मकर राशी: या सप्ताहात कुटुंबात प्रेमप्रती वाढ होण्याचे योग बनताना दिसत आहेत. यासोबतच एखादा संदेश कुटुंबासाठी आनंदाची वार्ता आणि या कारणाने तुम्ही आपल्या पूर्ण कुटुंबासोबत मिळून हसताना दिसाल. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती, तरी या सप्ताहात वस्तू परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हालाही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यातही यश मिळू शकेल. जे ते विद्यार्थी काही प्रोफेशनल कोर्समध्ये दाखला घेण्याची इच्छा ठेवतात, त्यांच्यासाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील, कारण यावेळी तुमची आधीची मेहनत कामी येईल. त्यामुळे तुम्हाला आपल्या इच्छेनुसार कुठल्या चांगल्या स्थानावर दाखला मिळू शकेल. या पूर्ण सप्ताहात वाहन चालविणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुमचा थोडाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होण्याची शक्यता आहे. हा सप्ताह तसा तर आर्थिक पक्षाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला आता प्रत्येक प्रकारची धन गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे. तथापि काही कारणास्तव जर असे करणे शक्य नसेल, तर तुमच्यासाठी गरजेचे असेल की खूप विचार करूनच कुठलीही गुंतवणूक करण्याकडे पाऊल उचला. उपाय: नियमित 44 वेळा ओम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात अधिक विद्यार्थी ज्या समस्येमुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासावर लावू शकणार नाहीत, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो, अशात प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल, परंतु यामुळे तुम्हाला या काळात
प्रत्येक प्रकारची दूरची यात्रा करण्यापासून टाळले पाहिजे आणि जर काही यात्रा करणे गरजेचे असेल तर आपली मेडिकल तपासणी केल्यानंतरच यात्रेवर जा. तुम्हाला या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल, कारण योग बनत आहेत की या सप्ताहात कोणी घेणेदार तुमच्या दारी येऊ शकतो आणि तुमच्याकडून पैसे मागू शकतो. अशात जर तुम्ही त्यांचे पैसे परत केले तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल आणि जर दिले नाहीत तर तुमची प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते. काही लोकांसाठी कुटुंबात नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उत्साह असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. असे केल्याने आपण घरातील लोकांमधील प्रेम वाढवू शकाल, परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. मीन राशी: तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्यांकडून पूर्ण प्रशंसा आणि सहयोग मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुमच्याद्वारे केली गेलेली यात्रा ही या काळात तुम्हाला खूप लाभ देईल, कारण तुमच्या कुंडलीमध्ये बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभाव तुमच्या हितामध्ये दिसत आहे. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाविकांचे सहयोग मिळू शकेल. अशात तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा. आपले आरोग्य आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टा-मस्करी कराल. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजे, कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात. अशात जर त्यांना तेव्हा हे माहीत होते की तुम्ही नफ्याचा अधिक हिस्सा खर्च केलेला आहे, तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणेही भेटू शकते. सोबतच तुम्हाला त्यांच्यासमोर अपमानास्पदही वाटेल. प्रत्येकासाठी त्यांच्या समस्या नेहमी मोठ्या असतात आणि या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या समस्याही तुमच्यासाठी खास असू शकतात, परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची शक्यता आहे की आसपासचे लोक तुमच्या समस्यांना समजणार नाहीत. अशात त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवणे तुम्हाला त्रासदायक असू शकते, म्हणून दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका. उपाय: नियमित लिंगाष्टकमचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.